ठाण्यामधल्या घोडबंदर येथील घाट रस्त्याच्या दुरुस्तीचं काम आज सायंकाळपासून केलं जाईल। या कामामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना ठाणे शहरामध्ये प्रवेश बंदी घातली आहे। हे वाहतूक बदल आज सायंकाळी 6 ते रविवारी रात्री 12 पर्यंत लागू असतील। घोडबंदर येथील घाट मार्गावर गायमुख नीरा केंद्र ते फाउंटन हॉटेल पर्यंत रस्ते दुरुस्तीचं काम केलं जाईल आणि त्यामुळे मुंबई ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना कापूरबावडी माजिवडा वाय जंक्शन येथे प्रवेश बंदी असेल। येथील वाहनं ही खारेगाव टोल नाका अंजूर फाटा मार्गे किंवा कशेळी अंजूर फाटा मार्गे वाहतूक करतील। सिडकोच्या इतिहासात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर झाली आहे। योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीस आज दुपारी 4 वाजल्यापासून सुरुवात होईल। अर्जदारांना प्रथमच स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे। या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांच्याकरता नवी मुंबईमधल्या तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलामधल्या 4508 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज महत्त्वाची बैठक। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुपारी 12 वाजता वायबी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव आणि मुंबईमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होते। मतदार यादीमधील घोळ आणि आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत जाणार की काँग्रेस सोबत आघाडी करणार यावरही या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी म्हणून आगामी निवडणुकीला सामोरं जावं अशी शरद पवार यांची भूमिका असल्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व आहे। लोकलमध्ये हिंदी बोलण्यावरून झालेल्या वादामधून एका मराठी विद्यार्थ्यानं गळफास घेतल्यानंतर आता जोरदार राजकारण रंगलंय। भाजपनं हिंदी मराठी वादाला तोंड फोडणाऱ्या ठाकरे बंधूंना टार्गेट केलंय। काही जण मराठी अमराठी वाद तयार करतायत आणि त्यामुळे एका मुलाला जीव गमवावा लागलाय असा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केलाय। तर याच प्रकरणी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात भाजपकडून सद्बुद्धी द्या हे प्रार्थना आंदोलन करण्यात येणार आहे। समाजामध्ये भाषावाद आणि प्रांतवाद शिवसेना आणि मनसेकडून पसरवण्याचा आरोप भाजपनं केलेला आहे। आंदोलनाला मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि काही महत्त्वाचे नेते आज दुपारी 12 वाजता बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर उपस्थिती लावतील। यावेळी मनसे शिवसेना कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी समोरासमोर येण्याची शक्यता आहे। दरम्यान अमित साटम यांना आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। या आंदोलनावर थेट उत्तर देणं टाळलंय। मात्र ही जी आत्महत्या झाली आहे यामागे हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि हा सगळा विषय संवेदनशील आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मात्र भाजप मराठी आणि अमराठीचा वाद निर्माण करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। कायदा सुव्यवस्थेचा पण तेवढाच प्रश्न। रेल्वे पोलीस काय करत होती ते खरोखर तसं झालं का? कारण ती व्यक्ती पण मराठीच होती। हा मराठी अमराठी वादने जो भाजप निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय मुळात हा एक जरी महत्त्वाचा प्रश्न असला तरी पुन्हा एकदा मी ह्या प्रश्नाचं मला आणीन, कारण तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आता मी घेतला महिलांचा सुरक्षेचा असेल किंवा हा सुरक्षेचा असेल। आता मध्यंतरी ते 2 ट्रेन घासून मध्ये जी लोक चिरडली गेली त्याच्यावर कुठे काय रेल्वे मंत्रालयाकडून आलेलं? आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। बुलढाणा जिल्ह्यामधल्या संग्रामपूर तालुक्यामधल्या बावनवीर इथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना रद्दीच्या पेपरवर मध्यान्ह भोजन देण्यात आल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती। त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांकडून मराठी शाळेच्या मुख्याध्यापकांचं निलंबन झालंय। मुख्याध्यापक नरहरी टिकार यांच्यावर निष्काळजीपणाचा आणि कर्तव्यामध्ये कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। या व्हिडिओची पुष्टी आहे ती बावनवीर येथील असल्याचे सांगण्यात येत होते। त्यानुसार आम्ही आज आपले जे केंद्र प्रमुख आहे एकलारा बानोदा या सर्कलचे त्या केंद्र समन्वयकांना आपण त्या ठिकाणी चौकशीसाठी पाठवले होते। त्यांचा अहवाल प्राप्त आहे। तिथे त्यांनी त्या मुख्याध्यापकांशी चौकशी केली असता मुख्याध्यापकाने तो व्हिडिओ बावनवीर येथील असल्याचं कबूल केले आहे आणि सकृतदर्शनी त्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी दिसत आहेत त्या खऱ्या असल्याचे जाणवते। त्यामुळे त्यांनी कर्तव्यामध्ये निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केली आहे असं आपल्याला दिसून येते। त्यामुळे त्यांच्यावर आपण तुर्तास निलंबनाची कार्यवाही केलेली आहे।
20 वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्र भवनचं काम गेल्याच महिन्यात सुरू झालंय. मात्र हे काम सुरू असताना कोणत्याही प्रकारची माहिती फलक लावण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे काम पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखावा म्हणून सुरू केल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. याचाच निषेध म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं नवी मुंबईमधल्या वाशीमध्ये होऊ घातलेल्या महाराष्ट्र भवनाच्या मोकळ्या जागेवर सरकारचं पिंडदान करत आपला संताप व्यक्त केलाय. धाराशिव नगर परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच भाजप आणि शिवसेनेतली युती फिसकटल्याची माहिती आहे. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पाठीमध्ये खंजीर खुपसल्याची टीका शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सूरज साळुंखे यांनी केली आहे. धाराशिव नगर परिषदेमध्ये शिवसेनेला गाफील ठेवत भाजपनं 19 ठिकाणी विरोधी उमेदवार दिल्याचा दावाही साळुंखे यांनी केलाय. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतरही भाजपनं धोका दिल्याचा हल्लाबोलही त्यांनी केलाय. आता धाराशिववरून तर बघा धोक्याचं नातं आहे. भाजपनं आम्हाला धोक्याचं नातं दिले. शिवसेनेच्या चिन्हावर किती नगरसेवक? 17 ठिकाणी आम्हाला सांगितलं गेलं तुम्ही 17 ठिकाणी फॉर्म भरा. पक्षाकडनं आम्हाला 17 ठिकाणी फक्त मी फॉर्म दिले गेले आणि तेवढे आम्ही भरले. 41 उमेदवार असताना देखील नगरसेवक उमेदवार आमच्याकडे 10 असताना देखील ही युती म्हणून आम्ही केलं आणि बदल्याचा आम्हाला काय धोका दिला आम्हाला भाजप. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राडा झालाय. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हिमायतनगरमध्ये गोंधळ झालाय. राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोहम्मद जावीर आणि ठाकरे सेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यामध्ये झटापट झाली आहे. राष्ट्रवादीच्या वॉर्ड क्रमांक 9च्या उमेदवार सुनीता पंचमासे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे हा वाद निर्माण झालाय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्येच हा मोठा राडा झालाय. हिंगोली नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला आणखी एक धक्का बसलाय. भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार गजानन सोनूळ यांनी अर्ज मागे घेतलाय. हिंगोलीमध्ये कालपासून भाजपच्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी हिंगोली नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अर्चना भिसे यांच्या प्रचारासाठी हिंगोलीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर देखील यावेळी या शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते. शक्ती प्रदर्शनामध्ये नागेश पाटील आष्टीकरांनी यावेळी मतदार हे मशाल पेटी ठेवतील असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. मतमोजणीनंतर निकालाचं काय चित्र असणार आहे? तुम्हालाही लक्षात येत असेल, मीच म्हणायची काही गरज नाही. हिंगोलीकरांना आता बदल हवा आहे आणि हिंगोलीकर 100% मशाल पेटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असं माझं ठाम मत आहे. आणि नगरपालिका निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष झुंजार धांडे आणि ठाकरे सेनेचे उपजिल्हा प्रमुख राजू महुआले यांनी राजीनामा दिलाय. पक्षांतर्गत गटबाजीला आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या राजकीय खेळीला कंटाळून दोघांनी राजीनामा दिलाय. आम्ही राजीनामा दिला ह्या कारणासाठी किंवा समजा आम्ही एक आमदार साहेबाला म्हणलो किंवा बौद्ध व मुस्लिम समाजाला न्याय द्यायची आपल्याकडून योग्य वेळ आली, तर त्यांना ते आम्ही जे पत्रक काढलं प्रिंट मीडियाद्वारे तर ते त्यांना आवडलं नाही. त्याचा जाब विचारला आम्हाला. म्हणलं चांगली वेळ आलेली आपल्याला त्यांना न्याय द्यायसाठी. मी वरिष्ठांना सुद्धा कळवलं होतं की मी बीड नगरपालिका लढवतोय, पण स्थानिक जिल्हा प्रमुख स्थानिक आमदार सन्माननीय संदीप क्षीरसागर यांचं ऐकून त्यांनी मला जातीच्या नाव म्हणजे ओपन जागा आहे इथं देता येत नाही आणि स्वतः आमदार साहेबांनी वार्ड क्रमांक 4मध्ये 1 SC 1 ओपन असताना त्यांनी 2 SC दिलेत. पण निष्ठावंत शिवसैनिकांचा जीव गेला हा संदीप क्षीरसागर यांच्या सांगण्यावरून गणेश वारेकरांनी माझा राजकीय बळी घेतला. निष्ठावंत शिवसैनिक खूप नाराज आहेत. हे वरिष्ठांना हे आता काही दिवसातच कळण अजून किती जणांचे राजीनामे पडतील, कारण गणेश वारेकर हे जिल्हा प्रमुख मनमानी कारभार करतात आणि ह्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे ते स्थानिक आमदाराच्या पायाशी बांधलेले आहे. बीडमधल्या परळी नगर परिषद निवडणुकीमध्ये 2 उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच बिनविरोध विजयी झालेत. शिवसेनेकडून जयश्री गित्ते या प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवत होत्या. त्यांच्या विरोधातील उमेदवारांना अर्ज मागे घेतल्यामुळे त्या बिनविरोध विजयी झाल्यात. याचबरोबर प्रभाग क्रमांक 13 मधील रेश्मा बळवंत या देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्या देखील बिनविरोध विजयी झाल्यात. मात्र याच प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांच्या अर्जावरील सुनावणी न्यायालयामध्ये होणार असल्याची माहिती दीपक देशमुख यांनी दिली आहे.
बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी 26 उमेदवार हे वैध ठरलेले होते आणि त्यापैकी 7 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यामुळे एकूण 19 उमेदवार हे नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील, तर 26 प्रभागांमध्ये 52 जागांसाठी 288 उमेदवार निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालंय। ज्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, केवळ त्याच उमेदवारांना शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। आता यवतमाळमधून एक महत्त्वाची बातमी आहे। यवतमाळच्या पुसद नगरपालिकेच्या प्रचारामध्ये रंगत चांगलीच वाढली आहे, कारण या नगरपालिकेमध्ये नाईक विरुद्ध नाईक असा सामना रंगतोय। माजी आमदार आणि भाजपचे नेते निलय नाईक यांच्या विरुद्ध निखिल चिद्दरवार यांना उमेदवारी दिली आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोहिनी इंद्रनील नाईक या रिंगणामध्ये। मोहिनी या राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या पत्नी आहेत, तर निलय नाईकांच्या सूनबाई आहेत। काल मोहिनी नाईक आणि निलय नाईक हे आमने सामने आले होते। यावेळी मोहिनी नाईक यांनी निलय नाईकांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतलाय। मी तुमची मुलगी आहे, आशीर्वाद द्यावा असं मोहिनी नाईक म्हणाल्या आहेत, तर निलय नाईकांनी देखील त्यांना आशीर्वाद दिलाय आणि त्यामुळे निलय यांचा पाठिंबा सुनबाईला आहे का असा सवाल उपस्थित होतोय। तिला मुलगी म्हणतो याच्यामध्ये काही शंका नाही आणि आमची संस्कृती आहे, कोणी जर आपलं पाया पडायला आलो तर आपण त्याला आशीर्वाद देतो। हे करत असताना त्या दिवशीचा जो प्रकरण घडला त्यांनी मला सांगितलं, मैं आपकी बेटी हूं, आप आशीर्वाद दो। मला बिल्कुल आशीर्वाद दो, मेरी बेटी हो। महाडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजेश गायकवाड यांनी त्यांच्या समर्थकांसह मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश केलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जातोय। गायकवाड यांची महाड शहरामध्ये चांगली कमांड असल्यामुळे प्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेवक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी त्यांचा हातभार लागेल असं मत गोगावलेंनी यावेळी व्यक्त केलंय। योग्य वेळेला त्याने आज जो निर्णय घेतलेला आहे शिवसेनेच्या पक्षप्रवेशाच्या वेळेला, त्याबद्दल मी राजू शेठ त्यांचं सर्व कुटुंबीय त्यांना खरोखर मनापासून धन्यवाद देईल। त्यांनी आता ठरवलं की आता भगवेशी आपण एकनिष्ठ राहायचं आणि म्हणून करता मी त्यांचं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। धुळ्यामधल्या दोंडाईच्या नगर परिषदेवर भाजपची बिनविरोध सत्ता आली आहे। दोंडाईच्या नगर परिषदेच्या 26 जागांवर भाजपच्या नगरसेवकांनी बिनविरोध निवड झालेली आहे। मंत्री जयकुमार रावल यांनी खास रणनीती आखत हा इतिहास घडवलाय। दोंडाईच्या पालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच बिनविरोध निवडणूक होतीये। मवियाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलाय। मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयन कुंवर रावल यांची दोंडाईच्या शहराच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। अहिल्यानगरमधल्या शिर्डी नगर परिषदेमध्ये चक्क अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। अपक्ष उमेदवारासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेतली। शिर्डीमध्ये प्रभाग क्रमांक 8 मधील भाजपचे उमेदवार मनीषा गोंदकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय आणि त्यामुळे अपक्ष उमेदवार छाया शिंदे या बिनविरोध नगरसेवकपदी निवडून आल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर अधिकृत उमेदवार मनीषा गोंदकर यांनी माघार घेतली आहे आणि त्यामुळे छाया शिंदेचा विजय झालाय। सुजय विखे पाटील यांनी हे राजकीय समीकरण जुळवून आणल्याची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हा एक नवा आयाम आम्ही सेट केलेला आहे महाराष्ट्रामध्ये, की सर्वसाधारण जागेवर एक ओपन सीट असलेल्या व्यक्तींनी, अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या व्यक्तींनी मनाचा मोठेपणा दाखवत पक्षनिष्ठा काय असते, पक्षनेत्याचा आदेश काय असतो हे माननीय शिवाजीराव गोंदकर साहेबांनी सिद्ध करत अधिकृत अर्ज मागे घेत आम्ही त्या जागेवर एक ओबीसी व्यक्तीला त्या ठिकाणी बिनविरोध सोडलं। जळगावच्या जामनेरमध्ये उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 6 उमेदवारांनी केलाय। वॉर्ड नंबर 4 मधील उमेदवार असलेल्या जावेद मुल्लाची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 5 जणांना सोबत घेऊन अज्ञातस्थळी रवाना झालेत। यांचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय। सभी उम्मीदवार छोटे परिवार से और गरीब तबके से है। इन पर आज माघार के लिए तरह तरह की दबाव, दड़पन और दहशत का माहौल इन पर बनाया जा रहा था। इसी के तहत मैंने इन्हें अपने साथ सफर में ले लिया हूँ। और कुछ लोग हमारे खिलाफ अफवाहें फैला रहे हैं, जिनके पैर के नीचे की जमीन खिसक गई है। वो इलेक्शन लड़ना नहीं चाहते, वो इलेक्शन को हाईजैक करना चाहते हैं, वो इलेक्शन को पैसों के बलबूते में जीतना चाहते हैं। लेकिन अवाम हमारे साथ है और इंशाल्लाह इस लड़ाई में हम अवाम के भरोसे पर
नौजवानों के भरोसे पर कौम की खातिर हम इस लड़ाई को जीतेंगे। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळतंय। निष्ठावंतांना पदाधिकाऱ्यांना उमेदवारी न दिल्यामुळे भाजपमध्ये नाराजीचे सूर आहे। भाजपकडून नयना तुळसकरांना उमेदवारी देण्यात आली आहे। छाया सातपुतेंचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत होतं। तसंच माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतांची देखील इच्छुक होत्या, मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आहे। अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजपनं नगराध्यक्ष पदासाठी रुपाली अभय माथने यांना रिंगणामध्ये उतरवलंय। मात्र शिंदेच्या शिवसेनेनं जिल्हाप्रमुख प्रमोद गडरेल यांच्या आई रेखाबाई गडरेल यांना उमेदवारी दिली आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती, मात्र रेखाबाई गडरेल यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यामुळे भाजपची डोकेदुखी आता चांगलीच वाढली आहे। माओवादी हिडमा आणि त्याच्या 6 सहकाऱ्यांचा 15 नोव्हेंबरला आंध्र प्रदेशच्या जंगलामध्ये एन्काउंटर झाल्याची घटना खोटी असल्याचा दावा आता माओवाद्यांनी केलाय। माओवाद्यांकडून पत्रक जारी करत हा दावा करण्यात आलाय। हिडमा त्याच्या सहकाऱ्यांसोबत आंध्र प्रदेशच्या विजयवाड्यामध्ये उपचाराला गेलेला असताना त्याला धोक्यानं पकडून आत्मसमर्पण करण्यास सांगितलं, मात्र त्याने नकार दिल्यानं एसआयबी पथकानं मारे डुमिल्लीच्या जंगलामध्ये नेत हल्ला केल्याचा बनाव करण्यात आलाय, असा दावा आता माओवाद्यांनी केलाय। बिहार सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले। 2 दशकांनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गृह खातं सोडलंय। उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सम्राट चौधरी यांच्याकडे या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। खातेवाटपाची यादी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे। सम्राट चौधरी यांच्याकडे गृह खाते देण्यात आल्यामुळे मंत्रिमंडळावर भाजपची स्पष्टपणे पकड दिसून येते। दुसरे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्याकडे खाण आणि भूगर्भशास्त्र विभाग तर रामकृपाल यादव यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी आहे। भाजपच्या मंत्र्यांकडे मोठी खाती असल्याचे दिसून येते। गृह, आरोग्य, रस्ते, बांधकाम आणि कृषी यासह अनेक महत्त्वाची मंत्रालय भाजपने स्वतःजवळ ठेवली आहेत। दरम्यान 26 जणांच्या या मंत्रिमंडळामध्ये भाजपचे 14, जदयूचे 9, लोजपचे 2, एचएमचे आणि आरएलएमचे पक्षाला प्रत्येकी 2 मंत्रिपदं मिळालेली आहेत। सावरकर बदनामी प्रकरणामध्ये नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाकडून विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला। या प्रकरणाचा खटलाच जिल्हा सत्र न्यायालयाकडून रद्द करण्यात आलेला आहे। सावरकर बदनामी प्रकरणामध्ये नाशिक येथील दंडाधिकारी न्यायालयानं फौजदारी खटला सुरू करण्याचे आदेश दिलेले होते, मात्र राहुल गांधींच्या वतीनं या प्रकरणामध्ये नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पुनर्निरीक्षण अर्ज दाखल करण्यात आलेला होता। त्यावर शुक्रवारी सुनावणी पार पडली आहे। हा खटला रद्द करताना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं काही महत्त्वाची निरीक्षणही नोंदवलेली आहेत। दंडाधिकारी न्यायालयानं खटला सुरू करताना योग्य कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलेलं नाहीये। कायदेशीर प्रक्रियेचा विचार न करता खटला सुरू ठेवला असं निरीक्षण यावेळी नोंदवण्यात आलंय। सोबतच दंडाधिकारी न्यायालयानं पुराव्यांची पडताळणी देखील केली नसल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय आणि त्याचबरोबर दंडाधिकारी न्यायालयाच्या पुन्हा प्रक्रिया तपासून पुढील कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले। नर्मदापुरम मधल्या सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील एका वाघिणीचा व्हिडिओ समोर आलाय। वाघिणी देनबा नदीच्या बॅकवॉटरमधून पोहत असतानाचा हा व्हिडिओ आहे। वाघिणीचे दृश्य एसटीआर पेट्रोलिंग टीमनं कॅमेऱ्यामध्ये चित्रित केलंय। दुबईमध्ये एअर शो दरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे। उड्डाणावेळी तेजस हे भारतीय बनावटीचं लढाऊ विमान क्रॅश झाले। या अपघातामध्ये विमानाच्या पायलटचा मृत्यू झालाय। मृत पायलट नमन सयाल हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यामधले पुत्र असल्याची माहिती आहे। दरम्यान दुबईमध्ये 17 नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या एअर शोचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता। दुपारी 2:15च्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर एअर शो थांबवण्यात आलेला होता। या अपघाताचा व्हिडिओही समोर आलाय। दरम्यान तेजस विमानाचा अपघात प्रकरणी वायुदलाकडून कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्यात आली आहे। चौकशी करून अपघाताचं कारणही शोधलं जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।